Welcome. We continue discussing first chapter of the physics 12 class rotational dynamics. In case previous say article number up to 1.3 and its application. Now today we shall more discussing about the next article 1.4 on textbook page number 9. That's name is vertical circular motion. Vertical circular motion. We know about there are two types of vertical circular motion. In case vertical means horizontal and vertical. Horizontal circle as like अशा प्रकारचं असतं आणि हेच वर्टिकल सर्कल जर दाखवायचं असेल तर या टाईपचा असतो. हॉरिझॉन्टलमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कॉन्स्टंट असतं ॲट एनी वेहेर ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणजे पृथ्वीपासूनचा अंतर सारखं राहतं. इथे मात्र इथे वेगळं असतं अंतर, इथे वेगळं असतं, या ठिकाणचं वेगळं असतं. हे जी वेगवेगळं असू शकतं. हे दोन प्रकारचे सर्कल आहेत. वी नो in this case we taking only vertical circular motion. आपल्याला वर्टिकल सर्क्युलर मोशन शिकायचं आहे इथे. तर यामध्येही दोन प्रकार आहेत. वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्येही दोन प्रकारचे एक्सप्रेशन इथे दिलेले आहेत. एक आहे नंबर ए अ कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन. नंबर ए मध्ये काय दिलेलं आहे? अ कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे त्याचं थोडक्यात माहिती आहे. इन दिस केस नॉट कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. इन दिस केस नॉट कंट्रोल्ड बाय द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीनं त्याच्यावर कंट्रोल केलं जात नाही आहे असा अर्थ होतो. आणि नंबर 2 आहे, नंबर एच्या नंतर नंबर बी आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे त्याच्या उलट आहे, कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीनी ते कंट्रोल केलेलं आहे असा अर्थ होतो. आणि आपल्या स्लॅबसला इथे तोच दिलेला आहे. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इन केस कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. मग आता त्यातही म्हणजे आता एक प्रकार पडलेला आहे 1.4.1 ऑन पेज नंबर टेक्स्टबुक 10. दुसऱ्या पेजवर आहे. त्याचं नाव आहे पॉइंट मास अंडर गोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. म्हणजे आपल्याला माहिती आहे कोनिकल पेंडुलममध्ये पॉइंट मास घेतला होता आपण. तो पॉइंट मास अंडर गोईंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असणार आहे. इथे दाखवलं आहे पहा, इथे पॉईंट आहे. तो सर्क्युलर मोशनमध्ये हा पॉईंट मास आहे आणि तो व्हर्टिकल सर्कलमध्ये असा फिरणार आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना अंडर ग्रॅव्हिटी, इथे ग्रॅव्हिटी आहे, इथे ग्रॅव्हिटी आहे, वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळी ग्रॅव्हिटी दाखवणार आहे. तर ही ग्रॅव्हिटीच्या नुसार म्हणजेच आणखीन याचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते? इथे केस 1 केस 2 दिलेला आहे. मास टाईड टू स्ट्रिंग. मास टाईड टू स्ट्रिंग म्हणजे मास हा पॉईंट मास, हेवी पॉईंट मास एका टोकाला दोरीच्या बांधलेला आहे आणि दुसरं टोक या फिगरमध्ये ओरिजिनमध्ये दाखवल्यासारखं ओ या ठिकाणी आहे. ही एक केस आहे. आणि दुसरी केस कोणती आहे? दुसरी केस अशी आहे, 1 मिनिट, दुसरा आर्टिकल आहे, हे मोठे आर्टिकल आहेत. हां, सेकंड केस आहे मास टाईड टू रॉड. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये मास टाईड टू स्ट्रिंग होतं आणि इथे रॉड आहे. म्हणजे स्ट्रिंग दोरा
आणि रॉड यामध्ये फरक आहे. स्ट्रिंग कशीही वेडीवाकडी होऊ शकते, लूज होऊ शकते. रॉड लूज होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी रॉड हा ताट असू शकतो कुठल्याही पोझिशनला, असं म्हणायचं आहे. तर ही सेकंड केस आहे. त्या अगोदर आपण स्ट्रिंगचं बघूया. मोठे आर्टिकल आहेत पण एकदम सोपे आहेत. तर पहिल्यापासून आता सुरुवात करूया आपण. मास टाईड टू स्ट्रिंग. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला एक मास आहे, पॉईंट मास. समजा ए या ठिकाणी आहे सुरुवातीला आणि तो ओरिजिन या ठिकाणी बांधलेला आहे. किंवा कोनिकल पेंडुलमसारखा बी या ठिकाणी मास आहे आणि ओ या ठिकाणी बांधलेला आहे. कोनिकल पेंडुलममध्ये आपण त्याची लांबी म्हणजे लेंथ घेतलं होतं, स्मॉल एल लेंथ ऑफ द स्ट्रिंग घेतलं होतं अँड कॅपिटल एल टोटल लेंथ ऑफ द पेंडुलम घेतलं होतं. म्हणजे पेंडुलमचा रेडियस स्मॉल आर प्लस लेंथ ऑफ द स्ट्रिंग मीन्स कॅपिटल एल असं घेतलं होतं. बट हिअर टेक धिस कन्सिडर हेअर स्मॉल आर. याला स्मॉल आर म्हणूया, लेंथ न म्हणता स्मॉल आर. वाय? तर ही एका सर्कलभोवती फिरते ही लेंथ अशी, म्हणजे त्या सर्कलचा रेडियस होऊ शकतो. हा सर्कलचा रेडियस होऊ शकतो. इथे त्याचं फिक्स टोक आहे आणि इथे पॉईंट मास आहे आणि हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने इथे फिरत असतो. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पॉईंट्सच्या ठिकाणी त्याचा स्टडी करायचा आहे. जस्ट मोमेंटली स्टॉप कन्सिडर करून त्या ठिकाणचा आपल्याला टेन्शन, लिनियर व्हेलॉसिटी अँड ऑल्सो डिस्कसिंग अबाउट पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी असं शिकायचं आहे. तर इथे मेनली 4 पॉईंट घेतलेत. ॲट टॉप पोझिशन और हायेस्ट पोझिशन ये या ठिकाणी तो बॉब फिरता फिरता मोमेंटली स्टॉप करायचा आहे आणि त्या ठिकाणचं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणचं आपल्याला अभ्यास करायचा आहे. टेन्शन TA आणि वेट mg, आल्सो लिनियर व्हेलॉसिटी VG. सेम वे ॲट बॉटम B या ठिकाणी पण तसंच अभ्यास करायचा आहे. टेन्शन TB, व्हेलॉसिटी VB आणि वेट mg. वेट हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शन असतं, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. याच पद्धतीनं हे टॉप पोझिशन झालं, हे बॉटम पोझिशन किंवा लोएस्ट पोझिशन झालं. मिडल पोझिशन इथे C दिलं आहे आणि D. C आणि D या ठिकाणचं मिडल पोझिशनला टेन्शन स्टडी करायचं आहे. TC किंवा इथे TD हे हॉरिझॉन्टली आहेत, त्यांच्यावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सारखा असतो. पण फक्त तो C हा डाऊनवर्ड म्हणजे त्याची खाली उतरण्याची पोझिशन असते आणि D हे चढता क्रम असतो. याच पद्धतीनं आपल्याला आणखीन 2 पॉईंट घ्यायचे एनिवेअर, आणि ते पॉईंट आपण कुठे घेतलेत, E आणि F. कुठे दिसते पहा डायग्राममध्ये, E कुठे आहे आणि F कुठे आहे. एनिवेअर घ्यायचं आहे, याच फिगरमध्ये एनिवेअर घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला काय करायचं आहे, त्याची स्टडी करायचं आहे. E या ठिकाणचा टेन्शन आणि F या ठिकाणचा टेन्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. तर मग लक्षात घ्या, ही डायग्राम तुमच्या लक्षात आलेली आहे. परत एकदा सांगतोय, O या ठिकाणी त्याचं फिक्स पॉईंट आहे त्या स्ट्रिंगचं आणि B, C, D, A
हे शेवटचं पॉईंट आहे आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ते स्ट्रिंग विथ बॉब व्हरलेड होतो आहे, सर्क्युलेट होतो आहे. असं तुम्ही अनुभव घेतलेला आहे. एखाद्या स्ट्रिंगला काहीतरी दगड काहीतरी असं बांधून दुसरा टोका आपल्या हातात धरून असं व्हर्टिकली तुम्ही फिरवलेलं आहे. तर अशा टाईपचं हे इथे स्टडी करायचं आहे. आता इथे स्टडी करताना काही कंपोनंट्सचे दोन भागही पडतात. साइन थिटा, कॉस थिटा, ॲज लाईक बँकिंग अप्रोड सारखं एक्सप्रेशन तयार होतात. तर मोठी डायग्राम दिसते, मोठं आर्टिकल दिसतं म्हणून घाबरू नका, फक्त समजून घ्या. आपण स्टेप बाय स्टेप ह्याची माहिती घेणार आहोत. आता तुम्हाला ही फिगर कळलेली आहे. मग आता आपण एक एक पॉईंटचा अभ्यास करणार आहोत. मग ते एक एक पॉईंटच्या ठिकाणी जस्ट मोमेंटली स्टॉप करून स्टडी करायचं आहे. अशाच टाईपचं स्ट्रिंगच्या ऐवजी रॉड घेऊन आपल्याला दुसरी केस म्हणजेच मास टाईड टू अ रॉड असं शिकायचं आहे. मग आता याचं एक्सप्लेनेशन इथे काय दिलेलं आहे थोडक्यात आपण बघूया. मी तर तुम्हाला पूर्ण डायग्रामची एक्सप्लेनेशन दिलेली आहे. ही डायग्राम कशाची आहे, काय आहे, काय करायचं आहे याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता डायग्राम तुम्ही तुमच्या पुस्तकात किंवा नोट्समध्ये पहा. आता डायग्राम इथे दिसत नाही आहे. काय घेतलं आहे आपण डायग्राममध्ये? अ पॉईंट मास बॉब, एक स्पेरिकल पॉईंट मास छोटासा कोनिकल पेंडुलममध्ये जसा घेतला होता तसंच घेतलेला आहे. आणि घेऊन काय केलेलं आहे, हा पॉईंट मास, हा बॉब ऑफ मास स्मॉल एम असेल, टाईड टू स्ट्रिंग ऑफ वन एंड अँड मुव्हिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपण फिरवतो आहे. डायग्राममध्ये पहा, इन टेक्स्टबुक ऑर इन नोट्स. आता मला हे डायग्राम दाखवायला अवघड जातं सरकवण्यासाठी. नंतर मग त्या डायग्राममध्ये काय दिसतं, मेनली पॉईंट्स दिसतात ABCDEF. ते कुठे कुठे ते माहिती आहे तुम्हाला. हे हायेस्ट पॉईंट आहे किंवा टॉप मोस्ट पोझिशन असं म्हणतो आपण त्याला. टॉप मोस्ट पोझिशनला आहे. आणि बी कुठे आहे, त्याच्याच अपोजिटली ॲट बॉटम लोएस्ट पोझिशनला आहे. आणि दुसरे दोन सी आणि डी हेही डायमेट्रिकली अपोजिट आहेत बट इन मिडवे पोझिशनला आहेत. म्हणजे मिडवे पोझिशनला सी आणि डी आहेत. आणि दुसरे दोन पॉईंट घेतलेत ई आणि एफ. म्हणजे हे ठराविक ABCD ठराविक या ठिकाणी घेतलेलं आहे. पण ए आणि सी एफ अँड E आर एनीव्हेअर पोझिशन. त्या डायग्राममधले कुठल्याही ठिकाणचा घेऊन आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. असे एकूण किती घेतले आहेत आपण पॉईंट, तर असे पॉईंट एकूण 6 घेतलेत. आणि दीज आर डायमेट्रिकली अपोजिट असे घेतलेले आहेत. तर मग पुढे काय काय करायचं आहे, आता त्या ठिकाणचं वेट अँड टेन्शन मेजर करायचं आहे. त्यानुसार आपल्याला त्याची स्टडी करायचं आहे. बरं, आता MG काय असेल, MG बी द वेट ऑफ द बॉब, M be the mass of the small point spherical mass, and G be the acceleration due to gravity. G be the acceleration due to gravity. And this weight of the bob at different places act indifferently and directed towards the center of the earth. Then also here taking tension, TA at top position, TB at bottom position, and TC and TD are the diametrically opposite at midway.
मिडवे पोझिशनला घेतलेलं आहे. पण तर अशा टाईपचं घेतल्यानंतर व्हेलॉसिटीही काढायचं आहे. आपल्याला व्हेलॉसिटीही काढायचं आहे. पाणीचं काढतो. व्ही ए, व्ही बी, व्ही सी अँड व्ही सी, व्ही डी ॲट रिस्पेक्टिवली ॲट पोझिशन ए बी सी डी हे लिनियर व्हेलॉसिटी काढायचे टू द टॅन्जंट टू द सर्कलला असतात. इन केस त्या व्हेलॉसिटी आर जीमध्ये दाखवलेले आहेत, रूट आर जीमध्ये. ते तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल, माझ्या नोट्समधल्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतच असेल. आता पुढचा, आता आपल्याला एक एक पॉईंटचा अभ्यास करायचा आहे. आता टॉप हायेस्ट ऑर अप्पर मोस्ट पोझिशन ए असं म्हणलेलं आहे. टॉप बघा इथे काय आहे डायग्राममध्ये एकदा. टॉप पोझिशन ए आहे, त्यालाच हायेस्ट पोझिशन असंही म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय काय स्टडी करणार आहोत. जस्ट द स्पेरिकल पॉईंट मास बॉब मोमेंटली स्टॉप ॲट पोझिशन ए असं कन्सिडर करायचं आहे. आणि त्या ठिकाणचं त्याचं वेट एम जी, ॲक्ट डाऊनवर्ड डायरेक्शन, टी ए टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग डायरेक्टेड टुवर्ड्स द ओरिजिन ओ, and VA velocity, linear velocity is also tangent to the directed tangent to the circle, and its expression we determine that expression under root RG. R is the radius of the circle and G is the acceleration due to gravity at point A. ती स्टडी करायची आहे आपल्याला. मग आता इथून स्टार्ट करूया. काय काय असतं, कसं कसं असतं, डोळ्यासमोर तुम्ही डायग्राम ठेवा. पहिला पॉईंट घेतो आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व पॉईंटचं ए बी सी डी ई एफ या पॉईंटचं स्टेप बाय स्टेप स्टडी करायचं आहे. स्टेप बाय स्टेप स्टडी करायचं आहे म्हणून अवघड नाही आहे, सोपं आहे, कळायलाही सोपं आहे. मोठा क्वेश्चन आहे, मोठे मार्क असतात. तर यासाठी समजून घ्या, मोठा जरी आन्सर असलं तरी सोपं आहे. तर मग सुरुवात करूया. टॉप हायेस्ट अप्पर पोझिशन हे हेडिंग ए या पॉईंटची आहे. मग या ठिकाणी काय काय होतं. नंबर ए, वेट ऑफ द बॉब, आणि त्याची डायरेक्शन कुठे असते, नेहमी टुवर्ड सेंटर ऑफ द सर्कल असते किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन ऑफ द अर्थ असते. अँड बी, बी इज द टी ए टेन्शन ऑन द स्ट्रिंग, स्ट्रिंगवर टेन्शन अप्लाय झाला असतो. अलॉंग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड्स द ओरिजिन ओ, सेंटर ऑफ द सर्कल. हा टेन्शन पण तिकडे असतो. म्हणजेच इन दिस केस द टेन्शन टी ए अँड एम जी वेट हे दोघंही एकाच डायरेक्शन नाहीत. त्यामुळे यांची दोघांची बेरीज होते, एकाच डायरेक्शनला आहेत. अँड दीज आर बॅलन्स टू द सेंट्रीफ्युगल फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचं एक्सप्रेशन सारखंच आहे. त्या दोघांना सेंट्रिफ्युगल फोर्स हा किंवा सेंट्रिपिटल फोर्स हा बॅलन्स होतो असं म्हणा. आणि तो फोर्स एम व्ही स्क्वेअर, इथे व्ही ए म्हणलेला आहे. व्हॉट इज ए, टॉप पोझिशन किंवा हायेस्ट पोझिशन या ठिकाणचा व्हेलॉसिटी. म्हणून एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. एम काय, आर काय, व्ही काय हे तुम्हाला माहिती आहे. तर मग इथे आर हे रेडियस ऑफ द लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे किंवा रेडियस ऑफ द सर्कल आहे. मग त्यानंतर आता हे इक्वेशन एक मिळालेलं आहे. यामध्ये जर असं विचार केला तर टेन्शन किती असेल, टी ए. ही स्ट्रिंग आहे, रॉड नाही आहे. स्ट्रिंग टॉप मोस्टला लूज होते, म्हणजे त्या स्ट्रिंग
मध्ये ताण नसतो, ताठपणा नसतो, म्हणजे ती लूज पडते ॲट टॉप पोझिशनला. म्हणून टेन्शन टी ए ॲट टॉप पोझिशनचं एक्सप्रेशन 0. मग हे 0 आपण इथे पुटअप करूया. तर आपल्याला काय मिळतं इथे नेक्स्ट कंडिशन, नेक्स्ट स्टेपमध्ये mg प्लस 0 इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर व्ही ए स्क्वेअर बाय आर असं एक्सप्रेशन मिळतं. म्हणजे त्याचं रिअरेंज केल्यानंतर आपल्याला त्याचं एक्सप्रेशन काय मिळू शकतं शेवटचं. तर या ठिकाणी मास कॅन्सल केलं लगेच आणि रिअरेंज केलं. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी मिळालं आणि टेक स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्ही ए इज इक्वल टू अंडर रूट आर जी. आर इज द रेडियस, जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. शेड हिज इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन नंबर 1 आपल्याला इथे मिळतं. तर हे मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही पहा. डायग्राममध्ये व्ही ए इज इक्वल टू रूट आर जी या ठिकाणचं हे एक्सप्रेशन आपण काढलेलं दाखवलेलं आहे. आता याच पद्धतीनं ॲट बॉटम पोझिशन बी या ठिकाणचं काढायचं आहे. मग ती व्हेलॉसिटी व्ही बी असेल. ती व्हेलॉसिटी इथे काढून दाखवलेली आहे, पहा. बी या ठिकाणची किती आहे, अंडर रूट 5rg आहे. मग ती कशी येते, कसं काढलेलं आहे ते आपण इथे डिटेल पाहूया. नेक्स्ट पोझिशन ऑफ द स्पेरिकल बॉब, इट इज कॉल्ड ॲज बॉटम ऑर लोएस्ट पोझिशन. बॉटम किंवा लोएस्ट पोझिशन असं म्हणलेलं आहे. या ठिकाणचा आपल्याला तशीच व्हेलॉसिटी, तसंच टेन्शनचा विचार करायचा आहे. मग इन केस ॲट बॉटम पोझिशन टी बी, व्हॉट इज टी बी? टी बी इज द स्ट्रिंग टेन्शन, स्ट्रॉंगली टेन्शन ऑन द स्ट्रिंग. स्ट्रॉंगली म्हणजे ये या ठिकाणी 0 होता, तिथे स्ट्रॉंग नव्हता, वीकली नव्हताच. टी ए इज इक्वल टू 0 होतं. मात्र इथे स्ट्रॉंगली आहे तो. कारण काय, बॉब हा डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो आणि त्या स्ट्रिंगला ताण टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल ॲट ओ या ठिकाणाकडे त्याचं डायरेक्शन असतं. म्हणजे त्या वेटला तो काय करतो, ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वेटपेक्षाही जास्त टी बी असतो. म्हणजे स्ट्रॉंग टेन्शन स्ट्रिंगमध्ये टुवर्ड्स द ओरिजिनकडे असतो. म्हणजेच हे दोघंही अपोजिट असतात. बट हिअर टी बी इज स्ट्रॉंग आहे, मोठा आहे. मग आता असं असताना मग टी बी मायनस एम जी हा रिझल्टंट फोर्स असतो आणि विच इज बॅलन्स टू द सेंट्रिपिटल फोर्स. आणि तो सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स असतो. म्हणजेच टी बी मायनस एम जी इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही बी स्क्वेअर बाय आर असा आपल्याला एक्सप्रेशन मिळतो. मग आता याच्यामध्ये हे रिअरेंज करून आपल्याला तो एक्सप्रेशन सोडवायचा आहे. पुढे बघूया. पुढे बघू. इक्वेशन नंबर 3 आलेला आहे आपल्याला. नाव बॉब कमिंग फ्रॉम. आता दुसरी कंडिशन आहे इथे. इक्वेशन 3चं एक्सप्रेशन व्ही बी काढण्यासाठी आपल्याला दुसरी कंडिशन अवलंब करायचा आहे. ही कंडिशन पहिल्यामध्ये नव्हती. ये या ठिकाणी आपण वापरलेलं नाही आहे. मग आता इथे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचा विचार करायचा आहे. आता जेव्हा बॉब, व्हेन द बॉब कम फ्रॉम ए टू बी, सर्कलमध्ये पहा,
top position to bottom position. When the bob come towards A to B, that time the potential energy decreases. The potential energy decreases continuously, and that's general expression. We know that potential energy is equal to mgh. M be the mass, g be the acceleration due to gravity, and h is the height. height म्हणजे लांबी. A to B डायरेक्ट एअर डिस्टन्स, दॅट मीन्स डायमीटर. मग डायमीटर म्हणल्यानंतर 2 रेडियस आले, आर आर 2R, म्हणजे एचची किंमत 2R, एक वरचा R A to O आणि O to B 2R. म्हणून आपण पोटेन्शियल एनर्जी A to B we can write here mg2R, rearranging here in equation A 2mgr. हा इक्वेशन ए झाला. त्यानंतर ॲट सेम टाईम कायनेटिक एनर्जी कशी असेल, जेव्हा पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी इन्क्रीज असणार. म्हणजे दोन्हीची बेरीज हे कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस फ्रॉम ए टू बी. ए या ठिकाणी व्हेलॉसिटी 0 होते, मिनिमम होते, 0 म्हणण्यापेक्षा मिनिमम होते, √RG इतके असते. आणि जसं जसं ए टू बी येईल, बी या ठिकाणी हायेस्ट व्हेलॉसिटी होते, जास्त होते. म्हणजे त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी 0 होतो बी या ठिकाणी, आणि ए या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. आणि त्या दोघांची बेरीज जर केली ॲट एनिव्हेअर ए टू बी, एपासून बीपर्यंत येताना कुठल्याही पॉईंटला आपण त्या दोघांची जर बेरीज केली तर टोटल एनर्जी हे कॉन्स्टंट असते. म्हणजेच आता इथे ए टू बी असं दाखवलेलं आहे, इन्क्रीज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे व्ही बी हा मोठा असतो व्हेलॉसिटी व्ही एपेक्षा, म्हणून कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन 1/2 mv² आहे. इन टर्म्स राईट ॲट position B and as well as A, but this kinetic energy is greater than at position A, so minus here take, and this equation is B. मग आता आपल्याला इथे A and B मिळालेले आहेत, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जीचे दोन एक्सप्रेशन मिळाले. मग ते दोन्ही एक्सप्रेशन ॲज इक्वल असतील बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन. ऊर्जा अक्षतेच्या नियमानुसार हे दोन्हीही एनर्जी हे सेम असतील असं म्हणलेलं आहे. म्हणून इथे म्हणलं आहे बाय लॉ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ए टू बी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ए टू बी. दिसतंय ना. म्हणून इक्वेशन ए अँड बी इथे आपण तयार केलेला इक्वेशन ए काय, पोटेन्शियल एनर्जी ए टू बी 2mgr आणि कायनेटिक एनर्जी ए टू बी इज इक्वल टू 1/2 mvb² मायनस 1/2 mva². हे इक्वेट होतील बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि त्यानुसार या ठिकाणी लाल अक्षरामध्ये आपण काय केलेलं आहे, तर लाल अक्षरामध्ये असं केलेलं आहे, या ठिकाणी हे 1/2 कॉमन घेतला आणि एम देखील कॉमन घेतला, तर इन ब्रॅकेटमध्ये काय राहतो, VB² मायनस VA² राहतो. आणि हे कॉमन घेतलेला जो 2A असेल तो दुसऱ्या साईडला, बरोबरच्या दुसऱ्या साईडला आला, इकडे 2mgr आहे, 2 मल्टिपल होतील आणि 4mgr असा आपला एक्सप्रेशन मिळतो. आणि इथला m
आणि या ठिकाणचा एम कॉमन कट होतो आणि आपल्याला इक्वेशन नेक्स्ट हा ए इथे दिलेला आहे काय मिळतो 4GR इज इक्वल टू VB² मायनस VA² असा मिळतो. मग आता VA हे आपल्याला एक्सप्रेशन माहिती आहे, मग तो एक्सप्रेशन यामध्ये पुटअप करायचा आहे. कुठे जे इक्वेशन ए आता काढलेलं आहे इन केस ए म्हणून दाखवलेलं आहे इक्वेशन ए, त्यामध्ये पुटअप करायचं आहे. मग ते पुटअप करून रिअरेंज करायचं आहे. मग पहा आता पुटअप करूया. वरच्या इक्वेशनमध्ये 2mgr इज इक्वल टू 1/2 VB² मायनस 1/2 m. आता VA² च्या ऐवजी इथे √RG ठेवलेला आहे आणि त्याचा स्क्वेअर केला आहे. मग स्क्वेअरिंग केल्यानंतर पुढच्या स्टेपला काय येतं 2mgr काय येतं 2mgr 1/2 MV² मायनस 1/2 mgr असं मिळतं. मग आता इथे 1/2 आणि m दोन्ही ठिकाणी आहे ते कॉमन घेतला. इथे इन ब्रॅकेटमध्ये काय राहिलं VB² मायनस RG राहिला, ओनली RG. मग आता इथे एम आहे हा एम आहे कॅन्सल होईल आणि दुसऱ्या स्टेपला असा आलेला आहे 2GR इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट VB² मायनस RG असं मिळालेलं आहे. मग आता हा 2 निश्चित इकडे गेल्यानंतर 4 होईल, म्हणून इथे म्हटलं 4GR इज इक्वल टू VB² मायनस RG हा एक्सप्रेशन मिळतो. आणि रिअरेंज करून आपल्याला VB² ची किंमत काढायचं आहे आणि तो VB² इज इक्वल टू काय मिळतो 4GR प्लस GR. हा मायनस GR असला या 4GR कडे गेला की तो प्लस होतो. म्हणजेच आपल्याला काय मिळतो इथे या ठिकाणी आपल्याला काय मिळतो त्या दोघांची बेरीज मिळते आणि ती बेरीज इन केस 5GR म्हणजे VB² 5GR मिळतो. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळालं VB इज इक्वल टू √5GR असं इक्वेशन नंबर 4 आपल्याला मिळतं. आणि तेच इक्वेशन आपण काय करूया नाव सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 म्हणलं आहे. आता हा इक्वेशन वरचा जो VB आहे तो आपण डायग्राममध्ये बघावा. ॲट बॉटम या ठिकाणी काढलेला आहे आणि ती हायेस्ट व्हेलॉसिटी आहे. आणि दुसरं टाईप आता आपल्याला टेन्शन काढायचं आहे. मग आता इक्वेशन 1 आणि 3 वरून इक्वेशन 1 काय असेल बघा आणि 3 काय आहे. इक्वेशन 3 हा आहे TB मायनस MG इज इक्वल टू M VB² बाय R आहे. आणि एक इक्वेशन काय असेल हा एक इक्वेशन इन केस टेन्शन असलेला MG प्लस TA इज इक्वल टू M VA² बाय R आहे. या दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे आणि या दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन घेतल्यानंतर आपल्याला टेन्शन TB हा मिळतो. म्हणून नाव सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 इक्वेशनमधून हे पहिला इक्वेशन वजा करायचं आहे. तर मग आता वजाबाकी कशी केली आहे डायरेक्ट इथे पहा TB मायनस MG मायनस TA इथे दाखवलेलं आहे वेगळं सेपरेट. इथे वजाबाकी केलेला आहे आणि त्यांचे पुढचे एक्सप्रेशन. मग इथे M/R हे कॉमन घेतलं इथे आणि तसंच नाव पुट ए म्हणलं ए इक्वेशन हे पुटअप केलेलं आहे इथे. आता ए इक्वेशन वरती आहे तुम्ही बघा
आणि ते पुटअप केल्यानंतर टी बी मायनस एम जी मायनस टी ए या इक्वेशनमध्ये या दोघांची बेरीज झालेली आहे. टी बी मायनस टी ए हे मिळालं -2mg आणि आत्ता काढलेला हा जो इक्वेशन इथे पुटअप केलेला आहे हा 4gr तो इथे पुटअप केलेला आहे. आणि मग हे एक्सप्रेशन -2mg बरोबरच्या पलीकडे घेऊन जा आणि बरोबरच्या पलीकडे तो प्लस होतो, म्हणजे टी बी मायनस टी ए इज इक्वल टू 4mg प्लस 2mg म्हणजेच 6mg अशा टाईपचा आपल्याला पाचवा इक्वेशन इथे मिळतो आहे. तर इथे आपण दुसऱ्या केसमध्ये बॉटमला व्हेलॉसिटी काढली, व्ही बी इज इक्वल टू √5rg काढलं आणि टेन्शन काढलं, टी बी मायनस टी ए काढलं. ॲक्च्युली टी ए 0च आहे. तर इथे आपल्याला 6mg असं मिळालेलं आहे. तर ते डायग्राममध्ये बघा, व्हेलॉसिटी √5rg मिळालेलं आहे आणि टी बी इज इक्वल टू 6mg आणि मायनस असला टी ए हा इकडे येऊन प्लस टी ए होतो. अशा टाईपचं आपण इथे दोन पोझिशन भेटले, ए आणि बी. नंतरच्या एक्सप्रेशनमध्ये आपण सी आणि डी हे पाहूया आणि लगेच दुसरी केस मास टाईड टू रॉड हे पण पाहूया. तर आता इथे थांबू आपण. नेक्स्ट पिरियडला पुढचा भाग घेऊया कंटिन्युअस.